आपण काय करतो, कुठेही कनेक्ट होण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, परंतु विचार करा सहभागिता कशी आहे. काय विचार करायचा, सहभागिता. आपल्या बरोबर जो भाऊ असेल, बहिणी असतील, कशा आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, ते देवाच्या भयातले आहे का, ते देवाच्या आज्ञाविधीला प्राधान्य देतात का, खरोखर त्यांचं जीवन समर्पित आहे का, आणि जर आहे तर त्यांच्या बरोबर राहा, ते तुम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जातील. सहभागिता कधी तोडू, लोटांनी पहिली चूक केली, अभिषिक्ताची सहभागिता तोडली. बरोबर ना, अभिषिक्ताची सहभागिता काय केली, तोडून टाकली. आणि कुठे गेला, सोदोम आणि गोमोरा. 13 वचन, अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सोदोमापाशी दिला. कुठं डेरा दिला, ती जागा फक्त डोळ्याला गोड वाटणारी होती, ती जागा फक्त मनाला समाधान देणारी होती, परंतु तिथं आत्मिकता होती का, आत्मिकता होती का, नव्हती. बरोबर ना. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा लोकांशी सहभागिता ठेवावी, ज्या बहिणी मंडळीत आहेत, त्यांनी मंडळीत असणाऱ्या अशा बहिणीशी सहभागिता ठेवावी, जिचं जीवन खरोखर स्पिरिच्युअली चांगलं आहे. बंधुवर्गांनी अशा व्यक्तीबरोबर सहभागिता ठेवावी, ज्या दुसऱ्या बंधूचं जीवन देखील कसं आहे, देवाला समर्पित आहे, देवाचं भय त्याच्या जीवनामध्ये आहे, नाही का. मग ज्यावेळेस या गोष्टी घडतात, ते आमच्या जीवनासाठी काय ठरलं जातं, आशीर्वादाचं कारण ठरलं जातं. आणि म्हणून पुढे जर आम्ही पाहिलं, याने आपला डेरा कुठं दिला, 13 वचन सांगतं, सोदोमातील रहिवासी तर दृष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारी होती. त्याला आवडली ती तळवट. कुठं गेला, परंतु अब्राम कुठं राहिला, अब्राम कनान देशात राहिला. कुठं राहिला, कारण ती अपेक्षा कोणाची होती, देवाची. आणि ज्यावेळेस ही देवाची अपेक्षा होती ना, 14 वचन, लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला. बघा कधी आला देव, गेला तो, नंतर कोण आला, अरे ज्याला देव भेटायचा त्याची सहभागिता अब्रामाने तोडली ना, बरोबर, सॉरी लोटाने तोडली ना, बरोबर ना. परिणाम काय झाला, नंतर देव आला आणि देव म्हटला तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. अब्रामा तुला मला ती तळवट नाही द्यायची. हालेलुया. आता तू काय कर, तू लोटाला निवडण्यासाठी संधी दिली ना, काय झालं, तू कोणाला संधी दिलीस, लोटाला निवडण्यासाठी संधी दिलीस ना, त्याला निवडू दे. परंतु आता तू काय कर, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळ्या दिशाकडे पहा. म्हणजे काय म्हणतो पुढं म्हणतो, कारण जो हा देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. हालेलुया. प्रियांनो, आज तुमचे खायचे वांदे असतील, आज तुमचे खर्चाचे वांदे असतील, आज कदाचित तुमचे कामाचे वांदे असतील, आणि तुमचं दुःख तुम्ही कोणाला सांगू शकणार नाही असं तुमचं दुःख असेल. परंतु देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगेल, मरेपर्यंत विश्वसनीय राहा. कुठपर्यंत, काही परिस्थिती येऊ त्याच्यामध्ये आज्ञा पालनाला प्राधान्य द्या. ती विधवा स्त्री, ती म्हणते एवढंच राहिले, परंतु तिने एलियासाठी दिलं का, तिच्या चरित्रात धार्मिकता होती, तिच्या चरित्रात धार्मिकता होती. बरोबर ना. देवाने मरू दिलं का, तिथून दिवस पलटायला सुरुवात झाली. हालेलुया. तिथं पीठ परत संपलं नाही, तिला दळूनही आणायची गरज पडली नाही, कारण त्या पिठाला जरी एलिया तिथं होता, एलियाने आशीर्वाद नाही दिला, त्या परमेश्वराचा पुरवठा तिथं सुरू झाला. कारण ती त्या वचनामध्ये आम्ही पाहतो तिचं लक्ष देवाकडे होतं, नाही का. मग आमच्याही जीवनामध्ये चाहे आज शेवटचं असेल, काहीतरी खिशातली नोट देखील शेवटची असेल, आम्ही जगलो तसं, आम्ही शेवटच्या असताना देखील सेवेला ओतलेत.
शेवटच्या असताना म्हटलं नाही, घर नाही प्रथम, देव प्रथम. प्रथम काय? देवाला प्रथम ठेवायचं. आणि ते पेट्रोल टाकून सेवेला गेलो. देव ऋणी नाही राहिला, त्यांनी ब्लेस केलं. ते आमची परीक्षेचा काळ होता, नाही का? आज कदाचित आपल्या कोणाच्याही जीवनामध्ये ती परिस्थिती असेल, परंतु इथं तुलना करा. या लोटाने डोळ्याने प्रदेश निवडला, परंतु अब्रामाने आपल्या बुद्धीने नाही निवडला. देवाने त्याला सांगितलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पहा. हालेलुया. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पहा. ही मला तुला काय करायची आहे? तुझ्या संततीला कायमचा द्यायचा आहे. हालेलुया. तो आम्हाला उकिरड्याहून उचलून अधिपतीच्या पंक्तीस बसवणारा परमेश्वर आहे. तो त्या खड्ड्यातून काढणारा परमेश्वर आहे. योसेफाला आणि मिस्रचा अधिपती बनवणारा नाही का? एका अनाथ मुलीला, त्या एस्थरला तो राणी बनवणारा नाही का? बरोबर ना? जर तो त्यांच्यासाठी ते उपाय करतो, आपल्यासाठी करणार नाही का? म्हणून नेहमी ध्यानात घ्या, या वचनामध्ये लोटाने बुद्धीने निवडलं, अब्रामाने देवाने जे अपेक्षिलं ते केलं. कोणाच्या इच्छेनुसार जगा. विचार काही करताना कोणाला. दाविदामध्ये मला एक स्वभाव आवडतो. तो काहीही करायचं असलं तर अगोदर कोणाला विचारणार माहितीये का? देवा आक्रमण करू का? देवा इकडे जाऊ का? देवा ते करू का? देवा हे करू का? हे आमच्या जीवनात असायला पाहिजे. खाली वाचलं तर पुढे म्हणतो, मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणासारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या रजकणाची गणना करता आली तर तुझ्या संततीची गणना होईल. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. हल्लेलुया. तो आमचं दारिद्र्य पालटणारा परमेश्वर आहे. आणि शेवटचं वचन मला आवडतं, 18. काय म्हटलंय तिथं? मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोन जवळ मम्रेच्या येलोन राईत येऊन तेथे त्याने आपला डेरा दिला. आता बघा, डेरे एकाने कुठं दिला? सदोम गमोरा जवळ. दुसऱ्याने कुठं दिला? येलोन राईत. आता ही येलोन राई काय आहे? जिथं परमेश्वर भेटला. हालेलुया. जिथं कोण भेटतो? परमेश्वर. अशा स्थानामध्ये त्याने डेरा दिला. आणि पुढं काय म्हटलंय? महत्वाची गोष्ट, तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. वेदी बांधत राहा. आमच्या घरात प्रार्थनेची वेदी असावी, आमच्या आत्मिक जीवनामध्ये वेदी असावी. हालेलुया. आता अब्रामाच्या जीवनाचं ज्यावेळेस तुम्ही अवलोकन कराल ना, तर 12व्या अध्याय आणि तिथं जर आम्ही पाहिलं तर 7 वचन, परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून तेथे त्याने परमेश्वराची. काय फरक आहे लोटामध्ये आणि अब्रामामध्ये? अब्राहम जिथं जायचा तिथं वेदी असायची. हालेलुया. जिथं वेदी असायची तिथं परमेश्वर असायचा. हालेलुया. समजलं का? काय नियोजन आहे, काय तत्व आहे इथं? जिथं वेदी तिथं कोण आहे? परमेश्वर. आणि जिथं सहभागिता चुकीची तिथं डेरा आहे, परंतु तिथं महापातकी लोक आहेत. समजलं का? मग आमची फेलोशिप चांगल्या लोकांशी असायला पाहिजे. आमची फेलोशिप चांगल्या मंडळीशी असायला पाहिजे. इथं जर फसगत झाली तर जीवन भरकटल्या विना राहणार नाही. समजलं का? म्हणून खाली जर वाचलं तर पुढे आपण वचनामध्ये वाचतो, हेडलाईन काय 14व्या, अब्राम लोटाची सुटका करतो. आता बघा, त्याचं जर आपण वाचलं तर 12 वचन 14-12 तिथं म्हटलंय, अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता. त्याला धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली. याला म्हणते तेल गेलं, तूप गेलं, हाती दुपाटणं, आता घ्या दूर. नाही का? विचार करा, डोळ्याने काय पाहिलं? हिरवळ. हा, बरोबर ना? आणि ती हिरवळ त्याला इतकी त्रासदायक ठरली ना, अब्रामा बरोबर होता प्रदेश पुराणा. प्रदेश काय नाही होणार का?
नाही होणार का? नाही होणार का? विश्वास पात्रतेचं जीवन जगा. तुमचा पुरवठा माणसं असणार नाही, स्वर्ग तुमचा पुरवठा असणार आहे. मग वेळेला तो माशाच्या तोंडातून तुम्हाला नाणं देईल. जेवण संपलेलं असताना थोड्याशा भाकरी आणि थोडेसे मासे वाढविले आणि हजारो लोक जेवून जातील, नाही का? तोच परमेश्वर जो अब्रामाला तिथं अर्पण करण्यासाठी येडका देतो, तो आमच्या गरजा पूर्ण नाही करणार का? बरोबर ना? सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी तो काय आहे? समर्थ आहे. फक्त आमचं खरं आज्ञा पालन. आणि इथं ज्यावेळेस आम्ही पाहतो की ज्यावेळेस याचं सगळं काही लुटून नेलं आणि शेवटी काय आम्ही पाहतो? अब्राहम 14वं वचन, अब्रामाने ऐकले तेव्हा त्याच्या घरी जन्मलेले आणि लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूचा पाठलाग केला. आणि 16 वचन, त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याचप्रमाणे आपला भाऊ बंद लोट त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी घेऊन आला. बघा, खरं जाळ होऊ द्यायला लागत होता याचा तिकडं. परंतु देवाच्या लोकांचं हृदय कसं असतं माहितीये का? त्यांचं हृदय कळवळ्याने भरलेलं असतं. लोटाने विचार केला का अब्रामाचा? केला का? वास्तविक त्याने म्हणायला पाहिजे होतं, तुम्हाला वाटन तिकडं तुम्ही जा, नाही का? सगळे चांगले शब्द कोणाचे दिसतात इथं? अब्रामाचे. सगळे विचित्र शब्द कोणाचे दिसतात? लोटाचे, जे स्वार्थाने भरलेले होते. कशाने भरलेले होते? स्वार्थाने. आणि त्याने ती तळवट निवडली. आणि पुढं जर आम्ही पाहिलं तर दोघांच्याही जीवनामध्ये सेम गोष्टी आहेत, संधी सेम आहे, सगळं काही सेम आहे. परंतु एक आशीर्वादाचा मुलग झाला आणि एकाने आपले सगळे आशीर्वाद काय केले? गमावले. त्या ठिकाणी सहभागी गेला. त्या ठिकाणचे लोक अतिशय महापातकी होते म्हटलंय. त्यांनी पापाचा कार्यक्रम कंटिन्यू चालू ठेवला. देवाने अग्नी आणि गंधक त्या ठिकाणी टाकलं. तिथेही पण त्याला संधी होती अब्रामाबरोबर समेट करण्याची आणि जाण्याची. त्याने तीही संधी गमावली आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेने चालला. आता तो डेरा देऊन राहत नव्हता, तर आता तो सदोम गमोरात राहायला गेला. कुठे गेला? परिणाम काय झाला? अग्नी आणि गंधक सगळं नाश झालं. तरी देवाने कृपा केली. कोणामुळं? कोणामुळं? अब्रामाने मध्यस्थी केली. प्रभू वाचव. 50 असले तर वाचू दे म्हटलं, वाचवीन. अरे 20 असले तर वाचू दे म्हटलं, वाचवीन. अरे 10 असले तर वाचू दे म्हटलं, वाचवीन, नाही का? शेवटी लोटाला सांगितलं. लोट जावायला म्हटला, चला जाऊ. म्हटली, येडा झालाय सासरा, तुला काही समजत, निघा. शेवटी कोण निघाले बाहेर? बायको, 2 मुली आणि लोट बाहेर पडला. त्याच्यापैकी बायको, तिचं अजूनही लक्ष घरातच होतं. तिला देवही समजाना, तिला देवाची वाणी समजाना. ती 50 वेळेस तिचं लक्ष मागच. भांडे राहिलेत काय? गळ्यातलं ठेवलं होतं ते राहिलं का नाही, का कोणी नेलं काय? नो बाहेर ते पटांगणामध्ये भांडे पडले होते, ते जा येऊपर्यंत कोणी नेईन काय? नो मंडळीत आहे तरी तिचं लक्ष कुठं? घरीच. अशा स्त्रिया लोटाच्या बायको समान आहेत. जर देवावर तुमचा भरोसा आहे ना, पूर्ण भरोसा कोणावर ठेवा. आणि तिने मागं पाहिलं आणि वचन सांगतं. ती काय झाली? मिठाचा काम. वचन सांगतं, मिठाचा खारटपणा गेला तर ते फक्त कशाच्या उपयोगी? फेकून देण्याच्या उपयोगी.